Good evening, all of you. We'll start with today's session. आता सांगाल कालच्या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं होतं. कालच्या सेशनमध्ये इन शॉर्ट अबाउट सन मायक्रो सिस्टीमबद्दल सांगितलं की कसा त्यांनी त्यांचा एक प्रोसेसर बनवला आहे, कशी त्यांची एक ओ एस बनवली आहे आणि त्यांनी एक त्यांची लँग्वेज पण आणली, राईट. मग त्याच्यानंतर आपण सीची हिस्ट्री सुरू केली होती. सीच्या हिस्ट्रीमध्ये थोडं सांगितलं होतं. 1990 सीची नाही, जावाची हिस्ट्री, सॉरी. तर जावाच्या हिस्ट्रीमध्ये शॉर्टमध्ये सांगितलं होतं की 1990 ॲट सन मायक्रो सिस्टम जेम्स गॉसलिंग आणि त्यांची एक टीम आहे, त्यांना एक प्रोजेक्ट दिला होता आणि तो प्रोजेक्ट काय होता, राईट अ सॉफ्टवेअर टू कंट्रोल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. आणि त्या प्रोजेक्टला नाव होतं ग्रीन प्रोजेक्ट. मग त्यांच्या टीमचं नाव होतं ग्रीन टीम. मग त्या टीमचे मेंबर्स ते सगळे दाखवले काल. मेन मेंबर जेम्स गॉसलिंग आणि बाकी सगळे होते, जॉनॅथन, पॅट्रिक नॉर्टन, बिल जॉय, क्लिअर. आणि त्यांनी त्यावेळेला ठरवलं काय वापरूया, C++, कारण त्यावेळेला C++ जास्त यूजमध्ये होती. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग होती, बऱ्याच लोकांनी C++ ऑलरेडी वापरून झालं होतं, म्हणून त्यांनी विचार केला C++ यूज करूया. पण मग C++चे काही ड्रॉबॅक स्पॉट आउट केले. त्यातला एक ड्रॉबॅक आपण काल बघितलं. पुढचे 3 जे आहेत ते आता आज डिस्कस करूया. तर पहिला ड्रॉबॅक तो जो डायमंड प्रॉब्लेम आहे, आठवत आहे ना, तो आता क्लिअर आहे. परत दिसेलच, म्हणजे तो कन्सेप्ट परत येईल जावामध्ये, जेव्हा इनहेरिटन्स चॅप्टर येईल तेव्हा सांगेन परत. पण तो जो मल्टिपल इनहेरिटन्सचा जो प्रॉब्लेम आहे तो मी सांगितला होता. आता दुसऱ्या ड्रॉबॅककडे जाऊया, ठीक आहे. आता सेकंड ड्रॉबॅक जो आहे दॅट इज मेमरी लीक्स. आता बेसिकली हे जे मेमरी लीक्स आहेत हे अकर कधी होतं, जेव्हा तुम्ही डायनामिकली काय ॲलोकेट करता मेमरी. म्हणजे मेमरी जेव्हा रन टाईम ॲलोकेट करतो ना, गेटिंग, आणि ती मेमरी किती ॲलोकेट करायची ती पूर्ण प्रोग्रामरच्या विलवर आहे. म्हणजे प्रोग्रामरला जितकी पाहिजे तेवढी ॲलोकेट करेल, आणि प्रोग्रामरला ती नको असेल तर ती परत सिस्टीमला पण देऊ शकतो. कळत आहे? मीन्स अमाऊंट ऑफ मेमरी हाऊ मच टू ॲलोकेट ती कोण ठरवेल, प्रोग्रामर. आणि प्रोग्रामरला नको असेल तर ते परत सिस्टमला, ऑपरेटिंग सिस्टमला देऊन टाकेल. म्हणजे ओ एस ती मेमरी परत कोणासाठी दुसऱ्यासाठी युटिलाइज करू शकतो. मग त्याला आपण म्हणतो डायनामिक मेमरी. पण डायनामिक मेमरी जी असते ना ती हीपवर ॲलोकेट होते, आणि डायनामिक मेमरीला नाव द्यायचं प्रोव्हिजन नाही आहे. ती अननेम्ड मेमरी आहे, मॅनेज्ड आहे पण अननेम्ड आहे. मग मेमरी ॲलोकेट करायची, काही लायब्ररी फंक्शन्स दिले असतील किंवा C++मध्ये ऑपरेटर्स दिले आहेत, न्यू आणि डिलीट, त्याच्याने ती मेमरी ॲलोकेट करू शकतं, पण त्याला नाव द्यायचं प्रोव्हिजन नाही. मग काय मिळेल आपल्याला, त्याचा ॲड्रेस. पण जेव्हा ॲड्रेस मिळेल तेव्हा तो ॲड्रेस आपण कशात स्टोअर करणार, पॉइंटर. आणि पॉइंटरला नाव असतं, आणि ज्याला नाव आहे तो स्टॅकवर असतो. गेटिंग? आता हे मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगितलं, म्हणजे मेन ड्रॉबॅक काय तो सांगायचा अजून आहे. मी फक्त थोडंसं बॅकग्राऊंड सांगितलं तर तुमच्या प्रत्येक प्रोग्रामला जनरली असे हे 4 सेक्शन्स मिळतात. हे पहिले समजून घ्या, ठीक आहे. एक सेक्शन असतो दॅट इज कोड सेक्शन. हा परत जेव्हा फर्स्ट जावा प्रोग्राम, नंतर जावाचे व्हेरिएबल्स, त्यांचे स्कोप, त्यावेळेला परत सांगणार आहे मी, डोंट वरी. आता लक्षात घ्या की कोड सेक्शन एक असतो, एक डेटा सेक्शन असतो जिथे सगळं ग्लोबल्स, स्टॅटिक्स ते ठेवलेलं असतं. एक हीप सेक्शन असतो जिथे पाहिजे तेवढी मेमरी आपण काय करतो, अलोकेट. गेटिंग? म्हणजे आपल्याला जितक्या साईजचा ब्लॉक पाहिजे, पण त्या अलोकेटेड मेमरीला नाव द्यायचं प्रोव्हिजन नाही. त्याचा आपल्याला काय मिळेल, ॲड्रेस. मग जी मेमरी अलोकेट होईल त्याचा ॲड्रेस जेव्हा मिळेल तेव्हा तो ॲड्रेस कशात स्टोअर करणार, पॉइंटरमध्ये. गेटिंग? पण पॉइंटरमध्ये जेव्हा ॲड्रेस ठेवाल तेव्हा त्या पॉइंटरला तर नाव आहे ना, आणि ज्याला नाव असतं ते सगळे स्टॅकवर असतात. गेटिंग? आता मेन प्रश्न काय त्याला येऊया. म्हणजे आता हा थोडासा बॅकग्राऊंड कळला तुम्हाला.
की मेमरी लीक हा कशाशी संबंधित आहे, डायनामिक मेमरी ॲलोकेशन. म्हणजे अशी मेमरी जी कधी ॲलोकेट होते, ड्युरिंग एक्झिक्युशन. स्टॅकवरची मेमरी पण रनटाईमच असते, फक्त ती एंट्रीच्या वेळेला ॲलोकेट होते. म्हणजे फंक्शनची एंट्री होताना ॲलोकेट आणि फंक्शन संपला की डिॲलोकेट. पण हिपवरची मेमरी कधी, एंट्री आणि एक्झिटच्या मधल्या काळात आपल्या विलवर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती ॲलोकेट, किती पाहिजे ती पण तुम्ही ठरवा, आणि नको आहे तेव्हा ती तुम्ही तुमच्या विलवर सिस्टमला देऊ पण शकता. तर त्या मेमरीला आपण काय म्हणतो, डायनामिक मेमरी. फक्त एवढंच आहे की डायनामिक मेमरीला काय द्यायचं प्रोव्हिजन नाही आहे, नेम, ती अननेम्ड असते. मग त्याचा आपल्याला काय मिळतो, ॲड्रेस. मग तो ॲड्रेस आपण कशात स्टोअर करतो, पॉइंटर. आणि पॉइंटर कुठे असणार, पॉइंटरला नाव आहे ज्याला, तो स्टॅकवर आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय तो मेमरी लीकचा, तो सांगतो. बघा मी काय सांगतो आहे. एक पॉइंटर बनवला होता, एक इंटीजर पॉइंटर, इंटीजर स्टार पी. मग मी काय केलं, एक इंटीजरची मेमरी ॲलोकेट केली. आता C++ असल्यामुळे न्यू ऑपरेटर, ती मेमरी ॲलोकेट. किती मेमरी ॲलोकेट केली, एका इंटीजरला जेवढी लागते तेवढी. त्याला कशाने इनिशियलाइज करायचं असेल करू शकता. मी त्यात जर 10 दिलं तर 10 इंटीजर्स नाही आहे. 10 इंटीजर कधी जर स्क्वेअर लिहिलं असतं तर, राऊंड लिहिलं आहे म्हणजे एकच इंटीजर, पण त्याला 10नी इनिशियलाइज करणार. म्हणजे थोडक्यात काय होईल, हिपवर एका इंटीजरला जेवढी जागा लागते ना तेवढी ॲलोकेट होणार. ती इनिशियलाइज कशाने होणार, 10नी. आणि त्याचा जो ॲड्रेस आहे तो रिटर्न होणार. आणि तो ॲड्रेस आपण कशात कलेक्ट केला, पॉइंटर पीमध्ये. ठीक आहे, एवढं तरी कळलं असेल. क्लिअर. न्यू हा ऑपरेटर आहे C++ मधला, ज्याच्यानी आपण रनटाईम तेवढी अमाऊंट ऑफ मेमरी काय करू शकतो, ॲलोकेट. मग न्यू जसा C++ मध्ये ऑपरेटर आहे तसा सीमध्ये मॅलॉक नावाचा फंक्शन दिला. म्हणजे तीच डायनामिक मेमरी ॲलोकेट करायला सीनी लायब्ररी फंक्शन दिलं आहे मॅलॉक, वेरॅज C++नी त्यांचा ऑपरेटर दिला. काय ऑपरेटर आहे, न्यू. मग न्यूचं काम काय, मेमरी ॲलोकेट करायची. कधी, रन टाईम. किती, जो डेटा टाईप दिला आहे त्याच्या साईजप्रमाणे. मग इंटला 4 बाईट लागतात तर 4 बाईटची काय ॲलोकेट करेल मेमरी. ती मेमरी कुठे ॲलोकेट करणार, हिपवर. त्या मेमरीला कितीनी इनिशियलाइज करणार, 10नी. आणि त्याचा ॲड्रेस जेव्हा तो रिटर्न करेल तो आपण कशात कलेक्ट केला, पॉइंटर पी. हे लक्षात घ्या, पॉइंटर पी स्टॅकवर असणार आहे आणि ही मेमरी हिपवर असणार आहे. क्लिअर, मला वाटतं समजतं आहे. आता मेन प्रॉब्लेम जो आहे तो आपण अजूनही डिस्कस करत नाही, मेमरी लीक. आता थोड्या काळानंतर काय झालं की मी पी इक्वल टू परत न्यू करतो आहे, न्यू इंट आणि 10. ऐकताय का मी काय सांगतोय, किंवा दुसरा व्हॅल्यू देतोय 20. ठीक आहे. मी परत थोड्या वेळाने काय केलं, परत एक इंटीजरची काय अलोकेट केली मेमरी. आता होतं काय की परत एक नवीन इंटीजरची काय अलोकेट होईल मेमरी. ती मेमरी 20नी इनिशियलाइज करेल, त्याचा ॲड्रेस रिटर्न करेल. ते ॲड्रेस कशात येतं, पॉइंटर पीमध्ये. पण पीमध्ये जो आधीचा ॲड्रेस आहे, ऐकताय का मी काय सांगतोय, त्या पीमध्ये जो आधीचा ॲड्रेस आहे, आधीचा ॲड्रेस, क्लिअर, तो ॲड्रेस काय होईल, लॉस होईल. आणि त्याच्यात हा नवीन ॲड्रेस आला, म्हणजे हा ॲड्रेस लॉस झाला ना, आणि त्याच्यात हा नवीन ॲड्रेस आला ना. पटतंय का मी काय सांगतोय, क्लिअर. पण होतं काय, आता ही जी मेमरी आहे आधीची ती आपण ॲक्सेस नाही करू शकणार. का, कारण आपल्याकडनं काय लॉस झाला आहे ॲड्रेस. आणि ही मेमरी तुम्ही सिस्टमला दिली पण नाही, कारण C++ अशा लँग्वेजेस आहेत ज्याच्यात गार्बेज कलेक्शन ऑटोमॅटिक होत नाही. गार्बेज कलेक्शन म्हणजे जी मेमरी तुम्ही अलोकेट केली आहे पण ती आता नको असेल तर ती परत कोणाला देऊन टाकायची, सिस्टमला, सो दॅट ती सिस्टम रियुटिलाइज करू शकेल. पण ती सिस्टमला तुम्हाला एक्सप्लिसिटली सांगावं लागतं की बाबा ही मेमरी आता मला नको आहे, ही घेऊन टाक, म्हणजे ही मेमरी तू दुसरीकडे कुठेही काय करू शकतो, वापरू शकतो.
पण जोपर्यंत तुम्ही सिस्टमला सांगत नाही तोपर्यंत ही मेमरी काय होणार नाही, फ्री नाही होणार. मग आता झालं काय बघा, याला मेमरी लीक का म्हणायचं, की ती मेमरी ॲक्सेसेबल पण नाही आहे, कारण आपल्याकडनं त्याचा काय लॉस झाला आहे, ॲड्रेस, आणि ती तुम्ही सिस्टमला पण दिली नव्हती. म्हणजे ह्या दोन ॲलोकेशनच्या मध्ये पी इक्वल टू न्यू एंड पी मधल्या काळात तुम्ही डिलीट पी लिहायला पाहिजे होतं. डिलीट पी म्हटल्यावर प्लीज लक्षात घ्या, पॉइंटर डिलीट होत नाही आहे. पॉइंटर जिथे पॉईंट होते ती मेमरी फक्त फ्री होते. फ्री होते म्हणजे काय, ती सिस्टमला दिली जाते. म्हणजे सिस्टम आता एलिजिबल आहे ती मेमरी कोणाला तरी दुसऱ्याला अलोकेट करायला. त्यातला काही डेटा इरेज होत नाही, काही नाही. फक्त काय होतं कळलं का, ही मेमरी फक्त फ्री लिस्टमध्ये जाते, फ्री लिस्टमध्ये. आणि जी मेमरी फ्री लिस्टमध्ये जाते ती परत तुम्ही रियुटिलाइज करू शकता. पण प्रॉब्लेम काय झाला, आपण हे लिहायचंच विसरलो ना. पी इक्वल टू न्यू, पी इक्वल टू न्यूच्या मधल्या काळात मी काय करायचंच विसरलो, डिलीट पी. आणि त्यामुळे ती आधीची ॲलोकेटेड मेमरी सिस्टमला पण गेली नाही, म्हणजे ती फ्री पण नाही झाली. आणि दुसरा, तुम्ही ती आता वापरू पण शकत नाही, कारण तुमच्याकडनं ॲड्रेस पण लॉस झाला. म्हणजे मराठीतली एकदम बेस्ट म्हण आहे, न मला न तुला घाल कुत्र्याला. म्हणजे कळत आहे ना, मला पण नाही आणि तुला पण. म्हणजे तुम्ही ती ओ एसला पण दिली नाही, म्हणजे ओ एस हा कोणाला तरी दुसऱ्याला देऊ शकेल तसं पण होत नाही, कारण तुम्ही कोणाला दिलीच नाही, ती सिस्टमला परत दिली नाही ना. सिस्टमला परत दिली नाही म्हणजे सिस्टम आता ती मेमरी कोणाला तरी दुसऱ्याला काय करू शकत नाही आहे, देऊ शकत नाही, आणि तुम्ही पण ॲक्सेस करू शकत नाही आहे, कारण तुमच्याकडनं ॲड्रेस लॉस झाला आहे. कळत आहे का मी काय सांगतो आहे? म्हणजेच काय झालं ते मी सांगितलं, तुम्ही पण नाही वापरत आहे आणि दुसऱ्याला पण वापरून देत नाही. म्हणून ती म्हण म्हटलं मी, न मला न तुला घाल कुत्र्याला. क्लिअर? असं आपल्याकडे एक LIC कंपनी आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. त्यांच्याकडे असा कितीतरी डेड फंड आहे. म्हणजे कितीतरी अशी लोकं आहेत ज्यांनी इन्शुरन्स काढलेले पण ते गेले, ढगात गेले, आणि कोणी त्यांचा अमाऊंट पण क्लेम केलेला नाही आहे. कळत आहे का? म्हणजे असे पण काही लोक होते की ज्यांनी आपल्या प्रॉपर आयुष्यात इन्शुरन्सची पॉलिस्या भरल्या, तो प्रीमियम तो दरवर्षी ते भरत गेले, तो अमाऊंट LICकडे आहे, पण सडनली त्यांचं डेथ झालं. पण त्यांचे कोणी जे काय आहेत ना, रिलेटिव्ह काही, त्यांनी तो अमाऊंट LICकडे काय केला पण नाही, अजून क्लेम पण नाही केला. असा कितीतरी LICकडे अमाऊंट आहे जो अनक्लेम्ड अमाऊंट आहे, माहिती आहे? तर तो अनक्लेम्ड अमाऊंट म्हणजेच काय झाला कळला ना, जो ज्याचा आहे तो पण वापरत नाही आहे आणि ते दुसऱ्याला पण मिळत नाही आहे. क्लिअर? पण मग एनिवे LIC ते कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट करत असतं, म्हणजे त्यातनं इंटरेस्ट तयार करत असतं, जे ते काही सोशल म्हणजे गव्हर्मेंटला ते फंडिंग करत असतं. बट एनिवे ते कन्सेप्ट तुम्हाला कळला. तर मेमरी लीकचा इशू कोणत्या लँग्वेजेसमध्ये आहे? C++ आणि C. तर मेमरी लीक म्हणजे थोडक्यात कळलं का, द मेमरी विच इज नायदर ॲक्सेसेबल अँड विच इज नॉर फ्रीड ऑल्सो. म्हणजे अशी मेमरी जी फ्री पण नाही झाली आहे आणि जी ॲक्सेसेबल पण नाही, त्यांना काय म्हणायचं? मेमरी लीक. आणि मेमरी लीकचा प्रॉब्लेम काय C++मध्ये? कारण C++मध्ये डायनामिक मेमरी ऑटोमॅटिकली काय होत नाही, गार्बेज कलेक्ट. गार्बेज कलेक्शन कसं करावं लागतं? एक्सप्लिसिटली. न्यू केलं आहे तर ती मेमरी फ्री करायला डिलीटला पण काय करावं लागतं? कॉल. गार्बेज कलेक्शन म्हणजे जी मेमरी आपण आता वापरत नाही आहे, मग ती सिस्टमला देऊन टाकायला पाहिजे ना. आपण आता जी काही मेमरी अलोकेट केलेली आहे, गेटिंग, ती झाली, आता त्याचा आता मला वापर नाही आहे, मग ते सिस्टमला परत देऊन टाकायचं ना. मग त्याला आपण काय म्हणायचं? गार्बेज. का म्हणजे ह्याला डस्टबिनमध्ये टाकलं तर त्याचं रिसायकल बिनमध्ये गेला, कम्प्युटरमध्ये रिसायकल बिन, म्हणजे ती मेमरी परत काय होते? फ्री होते, आणि मग कोणी दुसरे ती मेमरी काय करू शकतात? युटिलाइज. मग त्याला आपण गार्बेज कलेक्शन म्हणायचं. मग गार्बेज कलेक्शन कशात ऑटोमॅटिक होत नाही? म्हणजे C++मध्ये जी मेमरी डायनामिकली अलोकेट करताना ती मेमरी काय करावी लागते? एक्सप्लिसिटली फ्री. मग Cमध्ये फ्री नावाचा लायब्ररी फंक्शन आहे.
तर C++मध्ये डिलीट नावाचा ऑपरेटर आहे. कळत आहे? मग हा जो एक मेमरी लीकचा इश्यू आहे तो पण ह्यांनी स्पॉट आउट केला, जो त्यांना वाटलं की एक ड्रॉबॅक होऊ शकतो. बघा इथे मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे. इंटिजर स्टार पी, ऑब्वियसली इथे एक सेमिकोलन असणारच. क्लिअर? ओके. मग मी म्हणजे एक पॉइंटर डिक्लेअर केला आहे. पॉइंटर म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी तुम्ही C++ झालेलं आहे. तर पॉइंटर म्हणजे एक व्हेरिएबल ज्याच्यात काय ठेवतो आपण, कोणाचं तरी ॲड्रेस. पॉइंटर इज अ व्हेरिएबल इन विच व्हॉट इज स्टोर्ड ॲड्रेस ऑफ सम अदर व्हेरिएबल. क्लिअर? मग इंटिजर स्टार पी म्हणजे पी एक कशाचा पॉइंटर आहे, इंटिजरचा. म्हणजे पीमध्ये कशाचा ॲड्रेस ठेवला जाणार आहे, एका इंटिजरचा. मग आपण इथे एक इंटिजर ॲलोकेट केली. बघा न्यूमुळे काय ॲलोकेट होते, मेमरी. किती, जेवढी एका इंटिजरला लागेल ती मेमरी कितीनी इनिशियलाइज होईल, 10नी. त्याचा ॲड्रेस येईल. ही मेमरी ॲलोकेट कुठे होईल, हिपवर. त्याचा ॲड्रेस आला, तो कशात स्टोअर केला, पी. पण पॉइंटर पी कशावर आहे, स्टॅकवर. ठीक आहे. बघा इथे मी डायग्रामॅटिकली दाखवलं आहे की पी एक पॉइंटर आहे, ही मेमरी ॲलोकेट झाली, इनिशियलाइज झाली, त्याचा ॲड्रेस पीमध्ये आला. थोड्या काळानंतर मी काय केलं आहे, अजून एक इंटिजर ॲलोकेट केला ज्याला 50नी इनिशियलाइज. गेटिंग? तो विल इट ॲलोकेट वन मोर इंटिजर. समजतं आहे ना तुम्हाला मी काय सांगतो आहे? अजून एका इंटिजरला काय ॲलोकेट करेल, मेमरी, त्याला 50नी इनिशियलाइज करेल आणि त्याचा ॲड्रेस कशात जाऊन स्टोअर होईल, पीमध्ये. पी पॉइंटर आहे, एका वेळेला तो एकच ॲड्रेस ठेवू शकतो, म्हणजे त्याच्या आधीचा ॲड्रेस ओव्हरराईट झाला. मग ओव्हरराईट झाला म्हणजेच तो लॉस झाला. द मोमेंट लॉस झाला, तुम्ही ती मेमरी ॲक्सेस करू शकाल का? ॲक्सेस का नाही? कारण आपल्याकडे ॲड्रेसच नाही, तर कशी ॲक्सेस करणार? आणि तुम्ही ती मेमरी सिस्टीमला दिली आहे का? म्हणजे थोडक्यात तुमच्या कम्प्युटरमध्ये कसं आपण खूप साऱ्या फाईल्स आहेत ज्या बनतात, मग काही कामाच्या नाही आहेत, तर मग त्या रिसायकल बिनमध्ये टाकल्या की त्या फाईल्सची जी काही स्पेस आहे ती काय होते, फ्री होते, म्हणजे ती कोणीतरी अजून युटिलाइज. पण जोपर्यंत तुम्ही त्या फाईल्स काय करत नाही, म्हणजे तुम्ही फाईल्स बनवल्या आहेत, तुम्ही खूप काळापासून त्या वापरल्या पण नाही, पण कम्प्युटर स्वतःहून नाही ना करणार, आगाऊपणा नाही करणार. म्हणजे कम्प्युटर काय म्हणते, तुम्ही डिलीट केल्या तर मी त्या कशात टाकेन, फ्री लिस्ट, म्हणजे ती मी मेमरी कोणाला देईन, दुसऱ्याला. गेले? सेम कॉन्सेप्ट इथे. तर नवीन मेमरी ॲलोकेट झाल्यावर आधीच्याचा काय लॉस झाला, पण तुम्ही ह्या 2 स्टेटमेंटच्या मध्ये काय करणे गरजेचं होतं, डिलीट पी. डिलीट पी म्हणताना पी डिलीट नाही होता, पी जिथे पॉईंट करतोय ती मेमरी डिलीट होते. पी का नाही, कारण पी स्टॅकवर आहे आणि स्टॅकचं डिलीटिंग कधी होतं, जेव्हा एक्झिट होतं. एंट्रीच्या वेळेला ते जन्माला येतात आणि एक्झिटच्या वेळेला ते स्वतःहूनच काय होतात, फ्री. जे ते लोकल व्हेरिएबल असतील ना, मग फंक्शन जेव्हा कॉल होईल तेव्हा ते बनणार कुठे, स्टॅकवर, आणि फंक्शन संपेल तेव्हा ते ऑटोमॅटिकच काय होणार आहे, फ्री. गेले? म्हणून लक्षात घ्या, स्टॅकवरचे जे असतात ते ऑटोमॅटिक व्हेरिएबल आहेत, त्या एंट्रीवर बनतात आणि एक्झिटवर डिस्ट्रॉय. पण एंट्री आणि एक्झिटच्या मधल्या काळात जी मेमरी आपण ॲलोकेट करतो आणि डिॲलोकेट, ती म्हणजे डायनामिक, आणि ती कुठे, हिपवर. क्लिअर? कन्सेप्ट कळला. मग ड्रॉबॅक काय ह्याचा कळला ना, की ही जी मेमरी आहे ती फ्री पण नाही झाली आहे आणि ती तुम्ही ॲक्सेस पण नाही करत. पटतंय का? क्लिअर? तुम्ही ती फ्री पण नाही केली आहे आणि ती ॲक्सेस पण करत नाही आहे. ठीक आहे. मग हा दुसरा ड्रॉबॅक मला वाटतं सगळ्यांना कळलेला आहे, म्हणून क्विकली आपण पुढच्या ड्रॉबॅककडे जाऊया. तिसरा ड्रॉबॅक पण खूप महत्त्वाचा आहे, जो त्यांच्या प्रोजेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तर खूपच महत्त्वाचा होता. जो प्रोजेक्ट होता ना, ज्याच्यात त्यांना काय करायचं होतं, असे सॉफ्टवेअर लिहायचे होते जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला कंट्रोल. बघा त्याचा गोल त्यांचा तो होता त्यावेळेला. म्हणजे त्यांना पण माहीत नव्हतं की पुढे जाऊन जावा ही लँग्वेज ऑफ इंटरनेट होणार आहे. म्हणजे आजच्या घडीला जावाचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते विथ रिस्पेक्ट टू इंटरनेटच आहे. म्हणजे जावामध्ये जेवढे काही न्यू टेक्नॉलॉजीज येतात आणि ज्या आहेत त्या बहुतेक कशाच्या रिस्पेक्टिव्हच आहेत, वेब डेव्हलपमेंट. पण त्यावेळेला त्यांना माहीतच नव्हतं की फ्युचरमध्ये जाऊन ती वेबची लँग्वेज बनेल, कारण जेव्हा ती लँग्वेज बनवली त्यावेळेला त्याचा फक्त गोल काय होता, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला काय करायचं होतं, कंट्रोल. गेले?
पण मग बऱ्याच जणांना क्युरिओसिटी असेल की कसं काय ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कंट्रोलिंगपासून डायरेक्ट वेब डेव्हलपमेंटमध्ये कसं काय ते घुसलं. येतो आहे आता ती हिस्ट्री सांगतो आहे मी तुम्हाला. आता तिसऱ्या पॉईंटला बघा की आर्किटेक्चर आणि प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे की सीचे प्रोग्राम, C++चे जे प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम जेव्हा तुम्ही कंपाईल करता ना आणि कंपाईल करून जी मशीन कोड तयार होते गेटिंग, तो सीचा प्रोग्राम असू दे, तो C++चा प्रोग्राम असू दे, तो जेव्हा तुम्ही त्या कंपायलरला देता गेटिंग, लेट इट बी सी और लेट इट बी C++, गेटिंग, कारण अल्टिमेटली एव्हरी C++ प्रोग्राम इज गोइंग टू गेट ट्रान्सलेटेड इन टू अ C कोड इंटू असेंब्ली कोड टू मशीन कोड. जर सीचे लेक्चर्स व्यवस्थित अटेंड केले आहेत तर फर्स्ट सी प्रोग्राममध्ये सगळे फेजेस सांगितलेले आहेत. प्री प्रोसेसिंग आठवत आहे ना, कंपायलिंग, मग असेंब्लिंग आणि मग लिंकिंग. क्लिअर. तो फायनली जेव्हा ती लिंकिंग करून जी आउटपुट येते ती आपली कधी EXE असू शकते, जर विंडोज आहे तर EXE येईल, लिनक्स बेस्ड सिस्टम असेल तर डॉट आउट येते, A.out, मॅक असेल तर त्यांचं वेगळं एक्सटेन्शन आहे. म्हणजे प्रत्येक सिस्टीमची एक्झिक्युटेबल कोड जी आहे ती वेगळी आहे. ही तर OSच्या डिपेंडंट सांगितलं, म्हणून त्याला काय म्हणायचं, प्लॅटफॉर्म डिपेंडंट. म्हणजे OS टू OS बदलला म्हणजे प्रोग्राम सीचाच आहे. ऐका मी काय सांगतोय, प्रोग्राम सीचाच आहे किंवा C++चा, तो दिलाय सीच्या कंपायलरला, C कंपायलर किंवा C++ कंपायलर, पण तो आहे विंडोजचा. तर जी प्रोड्यूस होऊन आलेली जी EXE आहे ना ती त्या विंडोज स्पेसिफिकच असणार. म्हणजे ती कोणत्या तरी दुसऱ्या विंडोजवरच रन होऊ शकेल. म्हणजे जर ती क्रॉस केली, ही EXE मी घेतली आणि मी डायरेक्टली लिनक्स सिस्टमवर आलो आणि रन करायचा प्रयत्न केला, किंवा ही EXE मॅक मशीनवर घेतली आणि तिथे डबल क्लिक करून रन करायचा प्रयत्न केला, ती रनच नाही होणार. का? कारण ही EXE बाउंड टू त्या OSवर आहे ज्याच्यावर तुम्ही त्याला काय केलं होतं, कंपाईल केलं होतं. म्हणजे कंपाईल तो C प्रोग्राम किंवा C++ प्रोग्राम विंडोजच्या C कंपायलरवर कंपाईल केला आहे, तर ती आलेली EXE ही विंडोज स्पेसिफिकच आहे. म्हणजे ती कोणत्याही दुसऱ्या सिस्टीमवर न्याल तर जर त्याच्यावर पण विंडोजच असेल तरच ती रन होईल. OS क्रॉस झाली म्हणजे त्या दुसऱ्या मशीनवर ज्याच्यावर लिनक्स सिस्टम आहे आणि त्याच्यावर ती EXE आणून रन करायचा प्रयत्न केला, ती रन होणारच नाही. ते अनरेकग्नाइज फॉर्मॅटच येणार. कळत आहे का? म्हणजे थोडक्यात काय कळलं की सीचे प्रोग्राम, C++चे प्रोग्राम जेव्हा तुम्ही कंपाईल करून त्याला ट्रान्सलेट करता मशीन कोड, तर ते मशीन कोड्स कशाला बाउंड आहेत. आणि नुसतंच ऑपरेटिंग सिस्टम नाही, ॲक्च्युली आर्किटेक्चरला पण. म्हणजे आर्किटेक्चर टू आर्किटेक्चर पण EXE काय होते, बदलते. म्हणजे जरी OS सेम आहे पण आर्किटेक्चर वेगळा असेल, म्हणजे त्या सिस्टमवर मे बी सिस्टम आहे पेंटियमची मशीन आणि दुसरी मशीन आहे ज्याच्यावर विंडोजच आहे पण प्रोसेसर वेगळा आहे. म्हणजे त्याचा प्रोसेसर टोटल वेगळा आहे आणि ह्याचा प्रोसेसर टोटल काय वेगळा आहे, तरीसुद्धा तुमची EXE काय होते, चेंज होते. म्हणजे EXEs ह्या कशावर डिपेंड करतात, सीच्या C++च्या त्या आर्किटेक्चरवर पण डिपेंड करतात आणि प्लॅटफॉर्मवर पण. म्हणजे प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म पण EXE बदलते आणि प्रोसेसर टू प्रोसेसर पण. का? कारण प्रत्येक प्रोसेसरचा आर्किटेक्चर वेगळा असतो आणि वेगळा असेल तर त्याची असेंब्ली वेगळी असेल, त्याचे इंटरनल फ्लॅग्स वेगळे असतील, त्याचे रजिस्टर्स वेगळे असतात, त्याचे कंडिशन कोड्स वेगळे असतात. कळत आहे का? म्हणजे मी जर 8085 प्रोसेसर घेतला तर त्याचा आर्किटेक्चर वेगळा आहे, त्याच्याकडे जितके रजिस्टर्स आहेत, फ्लॅग्स आहेत, कळत आहे, त्याची इन्स्ट्रक्शन सेट, त्याची असेंब्ली सेट ती सेम नसते कशाला, 8086, आणि ती सेम नसणार पेंटियमला, आणि ती सेम नसणार मोटोरोला काही प्रोसेसर आहे, मोटोरोला 6800 प्रोसेसर, किंवा मी मेन फ्रेम आर्किटेक्चरला गेलो तर त्या आर्किटेक्चरची त्या असेंब्ली टोटलच काय असणार, वेगळी. म्हणजे आर्किटेक्चर टू आर्किटेक्चर काय बदलते, असेंब्ली इन्स्ट्रक्शन बदलते आणि असेंब्ली बदलली की तुमची फायनल EXE बदलते. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे की जर सीचा प्रोग्राम, C++चा प्रोग्राम तुम्ही कंपाईल करता एखाद्या सिस्टमवर
आणि त्या सिस्टीमवर ती कंपाईल होऊन जी आलेली EXE आहे ती EXE त्याच स्पेसिफिक आर्किटेक्चर आणि त्याच स्पेसिफिक प्लॅटफॉर्मवर काय होऊ शकेल रन. त्याला काय करू शकणार नाही क्रॉस. कळलं ना? म्हणजे विंडोजवर बनवलेली EXE मॅकवर आणून रन करायचा प्रयत्न केला ते काय होणार नाही रन. आणि फक्त OS क्रॉस नाही, आर्किटेक्चर पण चेंज झाले तरी ती काय होणार नाही रन नाही होणार. क्लिअर? हां, आता जनरली इंटलचे जे आर्किटेक्चर्स आहेत ना ते सगळे असे अपर कम्पॅटेबल आहेत. म्हणजे पेंटियम असेल तर मग तुमचा i3 आहे, i5, i7 आहे, त्या सिरीज सगळ्या कम्पॅटेबल सिरीज आहेत. मग त्यात चालतं. म्हणजे आधीची EXE पुढच्या व्हर्जनमध्ये, आधीची EXE पुढच्या, पण टोटलच वेगळा झाला. म्हणजे त्या इंटल सिरीज सोडून द्या आणि तुम्ही तो मोटरोला प्रोसेसर घेतला किंवा मेन फ्रेमचा प्रोसेसर, त्यांच्यात टोटलच फरक आहे. म्हणजे त्यांच्या आर्किटेक्चरमध्ये फरक आहे, रजिस्टर्समध्ये फरक आहे, इन्स्ट्रक्शन सेटमध्ये फरक आहे, फ्लॅग्समध्ये बदल आहे. आणि त्यामुळे जो काही तुमचा प्रोग्राम ट्रान्सलेट होऊन येतो त्याची EXE काय नसते, सेम. ती आर्किटेक्चरवर पण बदलते आणि प्लॅटफॉर्मवर पण बदलते. गेटिंग? मग तुम्ही म्हणाल हा त्यांना ड्रॉबॅक का होता? म्हणजे तुम्ही म्हणाल ते त्याचं तसं नेचर आहे, म्हणजे Cचं किंवा C++ की त्या पद्धतीत ते होतं. पण तो ड्रॉबॅक का? म्हणजे तो ह्या प्रोजेक्टसाठी ड्रॉबॅक का? आता बघ, त्यांनी काय विचार केला होता की असे डिव्हाइस, म्हणजे असे सॉफ्टवेअर लिहायचे जे डिव्हायसेसला काय करतील, कंट्रोल. पण मग ते डिव्हाइस जे बनवणाऱ्या कंपनीज आहेत त्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात. गेटिंग? भले डिव्हाइस सेम आहे पण कंपन्या वेगळ्या आहेत. म्हणजे डिव्हाइस वॉशिंग मशीनच आहे पण X कंपनी पण वॉशिंग मशीन बनवते आहे, Y कंपनी पण वॉशिंग मशीन बनवते आहे आणि Z कंपनी पण काय बनवते, वॉशिंग मशीन. मला वाटतं हे तर आपण किती ऑब्झर्व करतो ना. आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पण बघतो ना की वॉशिंग मशीनच्याच किती वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे काय येतात, ॲड्स येतात. पण आता सांगा, ह्या वेगळ्या वेगळ्या कंपनीज जेव्हा त्या बनवणार त्या प्रत्येक गोष्टीवर म्हणजे ते काय बघणार आहेत, प्राईस फॅक्टर बघणार. म्हणजे प्राईस कसं आहे, मग त्याचं मार्केट काय आहे, किती लोक घेतील, ती इकॉनॉमिकल असेल का, मग त्याचं लाईफ किती असलं पाहिजे, हे सगळ्यावर फॅक्टरवर आहे. तर X कंपनी जर बनवती आहे तर चान्सेस आहे का की ते त्याच्या आत जो मायक्रो कंट्रोलर टाकतील आणि Y जो मायक्रो कंट्रोलर बसवतील आणि Z जो मायक्रो कंट्रोलर बसवतील. मायक्रो कंट्रोलर्स पण प्रोसेसर्स सारखेच आहेत पण ते डेडिकेटेड कामासाठी वापरतो. म्हणजे जनरल पर्पज मशीन्ससाठी मायक्रो प्रोसेसर्स वापरतो आणि काही डेडिकेटेड टास्कसाठी लागतात त्यांना आपण काय म्हणतो, मायक्रो कंट्रोलर्स. डेडिकेटेड टास्क म्हणजे कळलं ना, लाईक की कारमधलं फक्त टेम्परेचरच सेन्स करायचं आणि ते टेम्परेचर सेन्स करून मग ऑटोमॅटिक ते इंडिकेटर दाखवतं आपल्याला कारमध्ये ऑइल कमी झालं आहे किंवा काय. जे आता स्मार्ट कार्स पण आहेत, कार्स पण काय स्मार्ट कार्स, तर त्यात ते मायक्रो कंट्रोलर्स वापरतातच. बऱ्याचशा प्लांट्समध्ये पण असतं, कंपनीजमध्ये जे मोठे मोठे प्लांट्स असतात तर ह्युमन्सला त्या त्या लेवलवर जाऊन त्या पाईपवर जाऊन टेम्परेचर चेक करता येत नाही. मग ते सेन्सर्स बसवतात आणि मग ते कुठेतरी सेंट्रल रूमला ते सेन्सर्स फीडबॅक आणून देतात. गेटिंग? तर तिथे सुद्धा काय बसवलेले असतात, मायक्रो कंट्रोलर्स बऱ्याच ठिकाणी आहेत. तर जसे आपला मायक्रोवेव्ह अव्हन्स आहेत, वॉशिंग मशीन्स आहेत, यांच्यामध्ये काय बसवलेले असतात, मायक्रोवेव्ह. पण मग फक्त मायक्रो कंट्रोलर सफिशियंट आहे का? नाही. ह्या वॉशिंग मशीनचे पण OS असतील का, ऑपरेटिंग सिस्टम? येस, त्यांना आपण रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो, RTOS, रिअल टाईम OS. म्हणजे तुम्ही पेट्रोल पंपवर गेलात ना तर पेट्रोल पंपचाच पण तो जो काही युनिट असतो बघा, सगळं डिस्प्ले येतं आणि मग किती ते गेलं आहे, त्या पेट्रोल पंपच्या युनिटला पण काय असतो, त्यांचा प्रोसेसर पण असतो आणि त्यांची OS पण असते. ती OS असते रिअल टाईम OS. म्हणजे जे सेन्स करतं आणि सेन्स घेऊन परत फीडबॅक पाठवतं आणि फीडबॅक निगेटिव्ह पण असू शकतो, पॉझिटिव्ह, आणि मग त्या अकॉर्डिंगली परत ते डिव्हाइस कंट्रोल होतं. तर थोडक्यात काय, ह्या प्रत्येक वॉशिंग मशीन्समध्ये त्यांचे मायक्रो कंट्रोलर्स असतील आणि त्यांच्या रिअल टाईम OS. रिअल टाईम OS ना ह्या जनरली चिपवर बर्न्ड असतात. म्हणजे त्या OS एकदाच एका चिपवर बर्न करून तो चिप त्या डिव्हाइसमध्ये काय केलेला असतो, माउंटला. मग मला सांगा, ह्या लोकांना ती वॉशिंग मशीन कंट्रोल करायला प्रत्येक कंपनीच्या वॉशिंग मशीनसाठी वेगळे वेगळे प्रोग्राम लिहावे लागले असते ना. म्हणजे त्यांचा असा विचार आहे की प्रोग्राम एकच लिहायचा आपण आणि तो कोणत्याही कंपनीचा वॉशिंग मशीन असू दे त्यांच्या ह्याच्यावर ते
बर्न करून ती चिप इन्स्टॉल केली की तोच प्रोग्राम एनी कंपनीच्या वॉशिंग मशीनला काय करू शकला पाहिजे, कंट्रोल, इररेस्पेक्टिव्ह त्या वॉशिंग मशीनमध्ये काय मायक्रो कंट्रोलर आहे आणि त्या वॉशिंग मशीनमध्ये कोणती रिअल टाईम OS आहे त्याच्याशी संबंध नाही. प्रोग्राम मी एकच लिहिणार आणि तोच प्रोग्राम मी कोणत्याही कंपनीच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिला की त्यांनी काय करून द्यायला पाहिजे, कंट्रोल. गेरे ते कशाने शक्य नसतं झालं का, कारण त्याला ट्रान्सलेट जेव्हा करतात तेव्हा ते OS बाउंड ट्रान्सलेटेड कोड आहे. मग जर तो विंडोजवर ट्रान्सलेट झाला आहे तर तो विंडोज स्पेसिफिक OSवरच चालणार ना. पण यांच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या काय असू शकतात, रिअल टाईम OS, वेगळे आर्किटेक्चर्स. मग त्यांना प्रत्येक आर्किटेक्चर प्रत्येक रिअल टाईम OSसाठी वेगळे प्रोग्राम बनवावे लागले असते. म्हणून त्यांनी त्याला ॲज अ काय म्हणून इंडिकेट केलं आहे, ड्रॉबॅक. गेले तर मला वाटतं थोडक्यात कळलं आहे. इथे अगदी शॉर्टमध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. दिस इज युअर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम. ऑन दॅट यू हॅव रिटर्न युअर C++ program with the extension .C++ that you have given to the compiler. Obviously कोणाचा कंपायलर, C++चा, पण तो विंडोज कंपायलर असणार. लक्षात घ्या, विंडोजचा C++चा कंपायलर, लिनक्सचा C++चा कंपायलर आणि मॅकचा C++चा कंपायलर काय नसतो, सेम. कारण त्या कंपायलर्सला त्यांचे नॉलेज आहेत, त्या OSचे नॉलेज आहेत. कंपायलरला दिलं, त्यांनी त्याची एक काय तयार करून दिली, मशीन कोड, दॅट इज EXE. त्याला आपण एक्झिक्युटेबल कोड म्हणूया. आता जर ती EXE आपण रन करायचा प्रयत्न केली विंडोजवर, मॅकवर आणि लिनक्सवर, मग तुम्हाला काय वाटतं की कोणत्या सिस्टीमवरच ती रन होऊ शकेल? म्हणजे तुम्ही माझं लेक्चर नीट ऐकताय मन लावून, आहे ना, क्लिअर. आणि जर ती मॅकवर रन करायचा प्रयत्न करतोय आणि लिनक्सवर रन करायचा प्रयत्न करतोय, ती काय होणार नाही. विल इट बी एबल टू रन? नो. का? कारण ती EXE त्या आर्किटेक्चरची बाउंडच नाही आहे ना, त्याला मॅकचं नॉलेजच नाही आहे. गेटिंग? म्हणजे मॅक OSचे डिटेलच माहीत नाही, म्हणजे ती कम्पॅटेबल टू मॅक नाहीच आहे, ती बनलीच आहे विथ रिस्पेक्ट टू विंडोज. मग हा ड्रॉबॅक फाईंड झाला. ठीक आहे. आता मला वाटतं तिसरा ड्रॉबॅक पण तुम्हा लोकांना सगळ्यांना कळलेला आहे. आता क्विकली आपण चौथ्या ड्रॉबॅककडे येऊया. ओके, तुला म्हणायचं आहे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे जर ती त्या एका सिस्टीमवर ट्रान्सलेट करून आलेला जो कोड आहे, प्ले नाही, मी त्याला रन करायला अजून एक प्रोग्राम असतो, दॅट इज VM. म्हणजे तो व्हर्च्युअल मशीन असतो, तो त्याला रन करणार असतो आणि ती VM प्रत्येक OSची वेगळी असते. गेटिंग? म्हणजे थोडक्यात तुला म्हणायचं काय की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? एका मशीनवर कंपाईल केलेला जो कोड आहे ना, तो कोणत्याही सिस्टीमवर काय करता यायला पाहिजे, रन. हां, म्हणजे मी कंपाईल केला आहे विंडोजवर, तो प्रोग्राम मी काय केला आहे, कंपाईल विंडोजवर केला आणि मला ती एक्झिक्युटेबल आली आहे. तर असं व्हायला पाहिजे की ती एक्झिक्युटेबल आहे ना, ती कोणत्याही सिस्टीमवर काय करता यायला पाहिजे, रन. गेटिंग? जी आता ही जी EXE आहे ती नाही रन करू शकत, ती त्याच विंडोजवर आहे, मॅकवर लिनक्सवर नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की ती प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, तर त्यावेळेला आपल्याला असा एक्झिक्युटेबल येतो जो एक्झिक्युटेबल कुठे रन होऊ शकतो, कोणत्याही सिस्टीमवर. पण ते ॲक्च्युली डायरेक्टली OS नाही करत, त्या सिस्टीम्सवरचे VMs असतात, त्याला व्हर्च्युअल मशीन्स म्हणतात. आणि ते व्हर्च्युअल मशीन्स जे असतात ना, ते या सेम कोडला घेतात आणि ते त्या OSच्या एक्झिक्युटेबल्समध्ये आणून देतात. कळतंय का? म्हणजे एक एक्झिक्युटेबल त्या VMला दिली की तो त्याला विंडोजवाल्या एक्झिक्युटेबलमध्ये आणून देईल, त्याच एक्झिक्युटेबलला मॅक एक्झिक्युटेबलमध्ये आणून देईल आणि त्याच एक्झिक्युटेबलला लिनक्स एक्झिक्युटेबलमध्ये आणून देईल. पण ते आणून द्यायला कोण लागतं? अजून एक व्हर्च्युअल मशीन. पण मग ती व्हर्च्युअल मशीन सगळ्या OSला अवेलेबल आहे जगातल्या, म्हणजे जगातल्या सगळ्या OSकडे काय असते, ती व्हर्च्युअल मशीन. गेटिंग? मग ते आता अजून क्लिअर होईल जेव्हा आपण
कन्सेप्ट ऑफ काय बघणार आहे, फीचर्स ऑफ जावा. आणि मग जावाच्या फीचर्समध्ये जेव्हा मी सांगेन की जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, त्यावेळेला तुम्हाला क्लिअर होईल की जावा इज आर्किटेक्चर अँड प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. मग त्यावेळेला मी दाखवतो, सांगतो कसं आहे. आत्ता फक्त लक्षात घ्या की सीचा जो काही प्रोग्राम आहे किंवा C++चा प्रोग्राम, तो जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर कंपाईल करून जी एक्झिक्युटेबल येते, ती एक्झिक्युटेबल फक्त त्याच OSवर काय होऊ शकते, ज्या OSवर तो कंपाईल झाला. कळत आहे? हां, मशीन बदलू शकते, पण त्या मशीनवर पण काय पाहिजे, तीच विंडोज म्हणजे तीच OS पाहिजे. क्रॉस OS झाला तर ते काय होणार नाही, रन. कन्सेप्ट कळत आहे ना मी काय सांगतो आहे? थोडक्यात इंडिपेंडंट आणि डिपेंडंट मधला इंडिपेंडंट कन्सेप्ट नाही कळला, आता सोडून द्या. डिपेंडंट कन्सेप्ट फक्त कळला ना, की एका सिस्टीमवर ट्रान्सलेट करून काय आलं EXE, तर ती EXE त्याच टाईपच्या सिस्टम्सवर काय होऊ शकते, रन. कोणत्याही दुसऱ्या सिस्टम्सवर तुम्ही काय करायला गेला, रन, तर ते रन होणार नाही, कारण त्या EXEs त्या स्पेसिफिक OSशीच काय बाउंड आहेत. लाईक गेटिंग? देन कमिंग टू द फोर्थ ड्रॉबॅक, चौथा ड्रॉबॅक आहे दॅट इज पॉइंटर्स. कारण बऱ्याच जणांना त्याची धडधडी पण भरते. म्हणजे काही लोकांना ज्यांनी C धड केलेलं नसतं त्यांना पॉइंटर्सचं तर म्हणजे नॉशियाच असतो, म्हणजे अगदी भीतीच वाटायला लागते. लाईक क्लिअर? कारण पॉइंटर इतकं एलॅबरेटेड आहे. म्हणजे काही लोकांनी तर पॉइंटर्सवरच बुक लिहिलेत. लाईक एक्झाम्पल YP कानेटकर, तर YP कानेटकरांनी तर सेपरेट बुकच कशावर लिहिलेलं आहे, पॉइंटर्सवर. गेटिंग? अंडरस्टँडिंग पॉइंटर्स इन C असं एक ते वेगळंच बुक आहे, आणि त्यात पॉइंटर्सचा जवळजवळ कीज पाडलेला आहे. गेटिंग? तर पॉइंटर्स हे का प्रॉब्लेम आहे, ओके. तसं पॉइंटर गुड पण आहे आणि पॉइंटर बॅड पण आहे. वाय बॅड, वाय गुड, यू नो इट. पॉइंटर्सचे ॲडव्हान्टेजेस तुम्ही Cमध्ये बऱ्याच वेळा बघितलेले आहेत. लाईक गेटिंग? तर पॉइंटर का ड्रॉबॅक आहे तो बघूया, कारण आपण ॲक्च्युली आत्ता C++चे प्रॉब्लेम्स फोकस करतो. तो पॉइंटर गिव्ह डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी. पॉइंटर हा काय आहे, व्हेरिएबल ज्याच्यात तुम्ही काय स्टोअर करता, ॲड्रेस. मग या पॉइंटरमध्ये मेमरी ॲड्रेस स्टोअर केल्यामुळे पॉइंटर गेट्स डायरेक्ट ॲक्सेस टू वॉट, मेमरी. आणि मेमरीला डायरेक्ट ॲक्सेस मिळाल्यामुळे आपण त्या पॉइंटरनी मेमरीमध्ये काही हॅवॉक करू शकतो का, काही हजार्डस सिच्युएशन आणू शकतो का, म्हणजे मेमरीमध्ये काही करप्ट करू शकतो का, किंवा काही चुकीचा कोड इंट्रोड्यूस करू शकतो का. गेटिंग? म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की पॉइंटर्समुळेच व्हायरसेस घुसवले जातात आणि पॉइंटर्सच व्हायरस काढायला वापरतात. म्हणजे अँटीव्हायरस लिहायला पण पॉइंटर्सच वापरतात आणि व्हायरस लिहायला पण काय वापरतात, आणि पीपल हॅव यूज्ड पॉइंटर्स टू राईट व्हायरसेस, आणि काढण्यासाठी पण काय वापरलं जातं, पॉइंटर्सच. गेटिंग? तर पॉइंटर्समुळे व्हायरस कसं येतो तो तर एक वेगळाच टॉपिक ऑफ डिस्कशन आहे, की पॉइंटर्स वापरून कसं तुम्ही सिस्टममध्ये काय करू शकता, डॅमेज. मग तुम्ही कसा इंटरप्ट वेक्टर टेबलच करप्ट करू शकता. इंटरप्ट वेक्टर टेबल असतो एक, ज्याच्यात वेगळ्या वेगळ्या OSचे जे सर्व्हिसेस आहेत त्यांचे ॲड्रेसेस ठेवलेले असतात. वेगळ्या वेगळ्या OSनी ज्या सर्व्हिसेस दिल्या आहेत त्यांचे ॲड्रेसेस कशात ठेवलेले असतात, एका IVTमध्ये. आणि जेव्हा जेव्हा त्या नंबरचा इंटरप्ट आला की त्या IVTमध्ये त्या नंबरवर जो फंक्शन आहे तो एक्झिक्यूट होतो. कळत आहे? वेगळ्या वेगळ्या नंबरचे काय असतात, इंटरप्ट्स, आणि त्या इंटरप्टला सर्व्हिस द्यायला त्याचे काय आहेत, फंक्शन्स आहेत जे OSनी दिलेलं आहे. हा एक फंक्शन आहे, हा दुसरा फंक्शन आहे, हे OSनी दिले आहेत. आणि फंक्शनचे ॲड्रेसेस पण पॉइंटरच झाले ना अल्टिमेटली, फक्त ते फंक्शन पॉइंटर्स झाले. दे आर कॉल्ड ॲज फंक्शन पॉइंटर. मग हे सगळे फंक्शन पॉइंटर्स एका टेबलमध्ये असतात, त्याला आपण इंटरप्ट वेक्टर टेबल म्हणतो. आणि जेव्हा जेव्हा त्या नंबरचा काय अकर होतो, इंटरप्ट, तर त्या टेबलमध्ये त्या नंबरवर जायचं, तो ॲड्रेस घ्यायचा आणि तो सर्व्हिस रन करायचा जी OSनी दिली आहे. पण आता आपल्याला ना ह्या टेबलचाच कंट्रोल मिळू शकतो. गेटिंग? वी कॅन गेट द कंट्रोल टू दिस टेबल. आणि टेबलचा कंट्रोल मिळाला तर ह्या टेबलमध्ये मी काही डॅमेज करू शकतो का? कंट्रोल मिळाला तर डॅमेज करू शकेन ना, म्हणजे यस ऑर नो. जर मला ह्याचा कंट्रोल मिळाला
तर ह्याच्या आत मी काहीतरी दुसऱ्या रॉटन फंक्शनचा ॲड्रेस डंप करू शकतो का? कळत आहे? मग आता जेव्हा जेव्हा तो नंबरचा इंटरप्ट अकर होईल तेव्हा त्या नंबरवर येईल, पण तिथे तुम्ही काय बदललेलं आहे? ॲड्रेस बदलला आहे, पण त्याला तुमच्यासारखं इंटेलिजन्स नाही आहे ना सिस्टमला, की बाबा नाही हे काहीतरी चुकीचं दिसतं आहे, गेटिंग दिस इज काही फिशी वाटतं आहे, तर मग नको जायला. आपण आपलं ह्युमन ब्रेन कसं लगेच काय घेतं, सेन्स करतं आणि आपण ते पुढे करायच्या आधी ठरवतो. हे कसं आहे, अल्गोरिथमिक आहे ना, अल्गोरिथम ठरलेला आहे. इंटरप्ट आला की त्या नंबरवर जा टेबलमध्ये, तिथे दिलेला जो ॲड्रेस आहे तो घे आणि त्या ॲड्रेसवर जा आणि ती सर्व्हिस काय कर, रन. तर येतं त्या नंबरवर, ॲड्रेस उचलतं, पण तो ॲड्रेस ॲक्च्युली कोणाचा आहे आता? त्या ओ एसने दिलेल्या सर्व्हिसचा, का तुम्ही तिथे गपचूप दुसरा ॲड्रेस टाकला आहे तो आहे? मग त्या ॲड्रेसवर येईल, पण इथे तुम्ही काहीतरी रॉटन कोड लिहून ठेवला आहे, तर ते एक्झिक्यूट होतं. कळत आहे? म्हणजे थोडक्यात काय की असे IVT डॅमेज करायची प्रोव्हिजन कशात आहे? पॉइंटर्समुळे. का? कारण पॉइंटर्स आपल्याला काय ॲक्सेस देतं? डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी देतं. आणि डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी मिळाल्यामुळे तुम्ही सिस्टीममध्ये काही रॉंग पण इंट्रोड्यूस करू शकता. आणि त्यामुळे त्यांनी विचार केला की हा पॉइंटर पण एक प्रॉब्लेम क्रिएटिंग फीचर आहे, जे जावामध्ये एलिमिनेटेड आहे. म्हणजे जावामध्ये कॉन्सेप्ट ऑफ पॉइंटरसारखं असतं, पण डायरेक्ट ॲक्सेस टू काय देत नाही जावा. जावा ही लँग्वेज कधीच तुम्हाला काय देत नाही? डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी. गेटिंग? आणि डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी देत नाही म्हणून आपण जावामध्ये काय लिहू शकत नाही. व्हायरसेस वगैरे बनवायला काय वापरली जात नाही जावा ॲज अ लँग्वेज. व्हायरसेस वगैरे लिहायला अजूनही असेंब्ली, C++च वापरतात, मिडल लेवल लँग्वेजेस. गेटिंग? ओके. तर पण पायथन वगैरे देतं. म्हणजे पायथन अशी लँग्वेज आहे की जी मेमरी लेवल ॲक्सेस अवेलेबल देते. तर पॉइंटर्स पण एक ड्रॉबॅक आहे. आता पॉइंटर्सचा ड्रॉबॅक काय आहे की पॉइंटरमुळे आपल्याला काय मिळते? डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी. ठीक आहे? आणि डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी इज ऑब्वियसली वॉट? डेंजरस. गेटिंग? ओके. अँड कॅन वी इंट्रोड्यूस व्हायरसेस इन दिस सिस्टम? आणि म्हणून वाय पी कानेटकरांनी ना त्याचं पण एक वेगळं बुक लिहिलं आहे माहिती आहे, रायटिंग TSRs इन C. त्याला टर्मिनेट अँड स्टे रेसिडेंट प्रोग्राम्स म्हणतात. करेक्ट? म्हणजे त्यांनी कसा IVT डॅमेज करायचा आणि मग त्या IVTवर आपला कोड कसा हुक करायचा, त्याला हुक कोड म्हणतात. त्यासाठी पण त्यांनी काय लिहिलं आहेत वेगळे बुक्स. वाय पी कानेटकरांची तर किती सिरीज आहे. करेक्ट? आता असं म्हणू नका सर ॲफिलिएट मार्केटिंग करतात वाय पी कानेटकरांची, असं काही नाही आहे. त्यांना गरजच नाही आहे. त्यांनी ऑलरेडी त्यांची एवढी इकोसिस्टम बनवली आहे की त्यांना वैसे भी पैसा आ रहा है. त्यांना माझ्यासारख्याची काय गरज नाही आहे काय करायला मार्केटिंगला. क्लिअर? जसं आता मी प्रदीप स्वीटवाल्याची मार्केटिंग केली आपल्या प्राधिकरणाने, काय गरज आहे? त्याचा ऑलरेडी चल रहा आहे. ऑलरेडी जनतेने त्यांना काय केलं आहे, फेमस केलेलं आहे. तर त्यांना मी काय करणार ना, म्हणजे मी कोण आहे? क्लिअर? तर असो. तर थोडक्यात काय, पण जे चांगलं असतं ते सांगणे बेटर आहे ना. क्लिअर? तर पॉइंटर्समुळे काय इंट्रोड्यूस होऊ शकतात. अँड दॅट इज द रिझन पॉइंटर्स आर डेंजरस. आता मला वाटतं थोडक्यात तुम्हाला कळलं की C++चे ड्रॉबॅक्स काय. एक, मल्टिपल इनहेरिटन्स, डायमंड प्रॉब्लेम, मेमरी रिप्लिका होतो, कळला ना, तो कॉमन बेस क्लास रिप्लिका. दुसरा, मेमरी लीक्स, म्हणजे जी डायनामिक मेमरी अलोकेट केली आहे ती तुम्हीच एक्सप्लिसिटली काय करणे गरजेचं आहे, फ्री. आणि नाही केलं तर मग ती मेमरी फ्री पण होत नाही आणि तुम्ही वापरत पण नाही. तिसरा, प्लॅटफॉर्म आर्किटेक्चर डिपेंडंट. आणि चौथा, पॉइंटर्स. पॉइंटर्स आपल्याला काय देतं? डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी. आणि डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरी मिळाल्यामुळे तुम्ही मेमरीमध्ये काही चुकीचं पण काड्या करणे, मराठीमध्ये काड्या करणे, काहीतरी काड्या, उंगली, हिंदीमध्ये उंगली करणे, तर काही करू शकता ना. जे मी आत्ता दाखवलं की त्या IVTचाच ॲक्सेस मिळतो, मग आपण त्या IVTलाच काय करू शकतो. पण IVTमध्ये काय ठेवलं आहेत? इंटीजर पॉइंटर्स का फंक्शन पॉइंटर्स? फंक्शन पॉइंटर. जसा इंट पॉइंटर आहे, फ्लोट पॉइंटर आहे, अरे पॉइंटर आहे, स्ट्रक्चर पॉइंटर आहे, तसा फंक्शन पॉइंटर. गेटिंग? बरं, तर मग आता हे सगळे ड्रॉबॅक्स तर स्पॉट आउट झाले. मग ह्या टीमनी विचार केला की हे ड्रॉबॅक ओव्हरकम करायला आपण आपली एक लँग्वेजच लिहूया. गेटिंग?
आणि ती लँग्वेज अशी असेल की जी सिंटॅक्टिकली C++ वरच बेस्ड असणार. म्हणजे सिंटॅक्स काही खूप चेंज नाही केलं आहे. म्हणजे त्याच पद्धतीत क्लास लिहा, ॲक्सेस स्पेसिफायर, फंक्शन लिहायची पद्धत, पॅरामीटर पास करायची, कंट्रोल स्ट्रक्चर तेच ठेवले, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, स्विच केस, ब्रेक, कंटिन्यू, रिटर्न. तर थोडक्यात सिंटॅक्टिकली काय ठेवलं आहे, C++च ठेवूया, पण त्यातनं हे ड्रॉबॅक्स गेलेले पाहिजे. म्हणजे अशी लँग्वेज ज्याच्यात तो डायमंड प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स काढलं. गार्बेज कलेक्शन प्रोग्रामरला करायची गरज नाही, सिस्टीमच करून घे. मग म्हणाल तुम्ही सिस्टीम कशी गार्बेज कलेक्शन करते, सांगतो. म्हणजे त्यांच्याकडे एक लो प्रायोरिटी थ्रेड असतो जो पिरियॉडिकली कॉल होतो आणि तो पिरियॉडिकली चेक करतो की असं कोण आहे ज्याचा काय लॉस झाला आहे, रेफरन्स, त्याला उचलून फ्री लिस्टमध्ये टाकेल. तर गार्बेज कलेक्शन ऑटोमॅटिक, म्हणजे मेमरी लीकचा काय येणारच नाही प्रॉब्लेम. तिसरा, आर्किटेक्चर आणि प्लॅटफॉर्म डिपेंडंट करायचंच नाही. म्हणजे असा एक्झिक्युटेबल काढायचा जो एक्झिक्युटेबल कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काय होईल, रन. पण तो एक्झिक्युटेबल कोणत्याही प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट रन नाही होणार. त्या प्लॅटफॉर्मचे काय लागणार, VMs, त्याला म्हणतात व्हर्च्युअल मशीन. पण काही प्रॉब्लेम नाही. त्या ज्यांनी जावा बनवलं आहे ना, त्यांनी जगातल्या सगळ्या OSसाठी ऑल्सो काय बनवलं आहे, व्हर्च्युअल मशीन. आणि जेव्हा जेव्हा OS त्या मशीनवर इन्स्टॉल होते त्याच्यावर ऑटोमॅटिक काय ऑल्सो इन्स्टॉल होतो, VM इन्स्टॉल होतो. म्हणून काय येणारच नाही. म्हणजे तुम्ही हँडहेल्ड डिव्हाइस, म्हणजे अगदी स्मार्टवॉच घ्या, स्मार्टवॉच सगळ्यात छोटा कम्प्युटर धरा, स्मार्टवॉचमध्ये पण काय आहे, प्रोसेसर आहे, सगळं आहे ना, त्याला पण तुम्ही ब्लूटूथशी कनेक्ट करताय, वायफायशी कनेक्ट होतो स्मार्टवॉच जो असतो. तर स्मार्टवॉच घ्या, मग त्याच्यानंतर थोडासा साईज कोण, तुमचा सेलफोन, त्याच्यानंतर टॅब्स, मग लॅपटॉप्स आणि मग सुपर कम्प्युटर. तुम्ही त्या छोट्या डिव्हाइसपासून त्या मोठ्या डिव्हाइस सगळ्यांसाठी त्यांनी काय बनवून ठेवलेलं आहे, VMs. गेले. तर ते फीचर्समध्ये अजून डिटेल येईल. तर तिसरं काय प्रयत्न केला, अशी लँग्वेज बनवायची ज्याच्यात डायमंड प्रॉब्लेम येणार नाही, गार्बेज कलेक्शन ऑटोमॅटिक होईल, आर्किटेक्चर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बनवायचं. गेटिंग. आणि चौथा, डायरेक्ट ॲक्सेस टू मेमरीज काढून द्यायची. म्हणजे त्या लँग्वेजमध्ये प्रोग्रामरला मेमरी ॲक्सेस करून द्यायची नाही डायरेक्ट. म्हणजे एलिमिनेशन ऑफ काय केलं, पॉइंटर. गेटिंग. आणि ते सगळं एलिमिनेट करून पण C++ वरच बेस्ड एक काय आणूया, लँग्वेज, असं त्यांनी विचार केला. आणि ते एक लँग्वेज घेऊन आले. त्या लँग्वेजला त्यांनी नाव दिलं होतं ओक. गेटिंग. ओक म्हणजे सदाशिव पेठेतले ओक नाही, क्लिअर. म्हणजे ओक मिनिंग ओक प्लांट. US मध्ये खूप ठिकाणी ओकची झाडं लावली जातात त्यांच्या इकडे. आपल्या इकडे एरिया वाईज असतं. कोकणात गेलं तर आंब्याची झाडं दिसतात. गेटिंग. तुम्ही केरळला गेलं तर सगळीकडे नारळच दिसतात. कळतं आहे ना. म्हणजे तुम्ही त्या तमिळनाडू वगैरे तर तिथे निलगिरीजच दिसतात सगळे मोठे मोठे, जिथे शूटिंग्स होतात ना मूव्हीजचे, ते असे मोठे मोठे निलगिरीज असतात. तिकडे नॉर्थकडे गेलात तर ती वेगळी झाड, तिथे सगळे ॲपल वगैरे दिसतात. तर ते एरिया वाईज आहे. पण US आहे ना बऱ्याच ठिकाणी कोणते प्लांट लावलेले असतात, ओक प्लांट. आणि US मॅक्झिमम फर्निचर कशापासून बनतं, ओकपासून. तर मग त्यांनी त्यांच्या त्या लँग्वेजचं नाव काय द्यायचं ठरवलं, ओक. गेटिंग. मग तुम्ही म्हणाल ओकच नाव का, तर ते सांगतोय, येतो मी. ठीक आहे, ऐका. तर जेम्स गॉसलिंग डिसाइडेड टू कम विथ, क्लिअर, पेशन्सनी ऐकायचं सगळं, क्लिअर. माहिती आहे आता तुम्हाला सवय आहे. लाईक ज्यांनी C माझ्याकडनं केलं आहे ते, म्हणजे ते असे काय म्हणतात, तो बऱ्याच आगीतनं असा तापलेला काय आहे, तापवून काढलेला काय हिरा आहे तो, क्लिअर, राईट. म्हणजे ज्यांनी माझ्याकडे 6-7 महिने एवढ्या पेशन्सनी C शिकलेले आहेत, ते जावा शिकायला पण पक्क त्यांच्याकडे काय आहे तेवढा पेशन्स, लाईक, क्लिअर. तर जेम्स गॉसलिंगनी काय ठरवलं, डिसाईड केलं की एक नवीन काय घेऊन येऊया, प्रोग्रामिंग लँग्वेज. पण ती लँग्वेज बेस्ड कशावरच असेल. म्हणजे ज्यांनी C++ केलं त्यांना तर फारच इझी वाटतं, कारण सिंटॅक्टिकली बऱ्यापैकी सिमिलर आहे. त्याच पद्धतीत क्लास आहेत, ॲक्सेस स्पेसिफायर्स आहेत, लूप्स आहेत, बऱ्यापैकी सेम आहे. गेटिंग. तो न्यू लँग्वेज बेस्ड ऑन C++ विथ प्रॉब्लेम्स एलिमिनेटेड. गेटिंग. ओके.
मग त्यांनी त्या लँग्वेजचं नाव काय दिलं? ओक, ज्याच्यात सिंटॅक्स सगळा कशासारखा होता, म्हणजे एक्झॅक्ट नाही पण असं म्हणू शकतो की 95% गोष्टी या सगळ्या कशाकडनंच आल्या आहेत, C++च्या सिंटॅक्टिकल आहे. म्हणजे त्यांच्याकडे जसं प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, प्रोटेक्टेड आहे, क्लास वर्ड आहे, मग पॅरामीटर पास करायची पद्धत, फॉर लूप्स लिहा, डू वाईल लूप्स लिहा, डेटा टाईप्स, ते बऱ्यापैकी तिकडनंच कॅरी केलं आहे. ओके, तो न्यू लँग्वेज बेस्ड ऑन C++ विथ ऑल प्रॉब्लेम्स एलिमिनेटेड. गेटिंग? आता एलिमिनेटेड म्हणजे त्यांनी त्या लँग्वेजमधनं काय काढून टाकला? डायमंड प्रॉब्लेम. डायमंड प्रॉब्लेम का गेला? कारण त्यांनी मल्टिपल इनहेरिटन्सच काढून टाकलं. म्हणजे कोणत्या टाईपचं इनहेरिटन्सच काढून टाकलं, म्हणजे एक क्लास एकपेक्षा जास्त पॅरेंट क्लासपासून बनवण्याच्या प्रोसेसला मल्टिपल, मग तो मल्टिपल इनहेरिटन्सच काढला. पण मग काहींना प्रश्न असेल की मग पण तसं माझ्या प्रोग्राममध्ये जर सिच्युएशन आहे तर काय करायचं? तर जावानी एक पर्याय दिला आहे कॉल्ड ॲज इंटरफेसेस. म्हणून बघा काल सिलेबसमध्ये एक होता, एक चॅप्टर होता इनहेरिटन्स अँड इंटरफेसेस. मग तो इंटरफेसचा वापर आपण करून कशाचं इफेक्ट आणायचं, मल्टिपल इनहेरिटन्स. विल बी लर्निंग, डोंट वरी, खूप गोष्टी शिकायच्या आहेत, लॉट. म्हणजे दोज हॅव लर्न सी, तो यू विल रिअलाइज जावा त्याचं दुप्पट आहे, त्याचे दुप्पट कन्सेप्ट्स आहेत. अँड जावा तर तुमचं जॉब ओरिएंटेड आहे, म्हणजे जर जावा नीट केलं तर तुम्हाला व्यवस्थित कॉर्पोरेट एंट्री मिळते. क्लिअर? तर नो मल्टिपल इनहेरिटन्स, सो नो डायमंड प्रॉब्लेम येणारच नाही. दुसरा फीचर त्यांनी गार्बेज कलेक्शन करायला प्रोग्रामरकडे जबाबदारी का ते म्हणतात आम्ही बघून घेऊ. हां, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमचा एक गार्बेज कलेक्टर कॉल करू जो पिरियॉडिकली काय करत जाईल, अशी मेमरी ज्याचा आपल्याकडनं काय लॉस झाला आहे, रेफरन्स, त्याला आम्ही उचलून फ्री लिस्टमध्ये टाकू. जसं आपण इफ यू गो टू थिएटर्स, मूवी बघायला जेव्हा जाता तर जायच्या आधी त्यांची एक हाऊसकीपिंग टीम असते, ती बघा त्यांचं सगळं ते व्हॅक्यूम क्लीनर वगैरे घेऊन आत जातात आणि सगळे चेअर्स वेअर्स सगळं क्लीन करून येतात, बरोबर. मग मूवी गेले, मग ही सगळी लोकं असतात जी सो कॉल्ड सिव्हिलाइज्ड असतात म्हणायला, पण येतात ढिगभर घाण करून आतले. क्लिअर? कुठे पॉपकॉर्नचे डबे पाडतात, मग आईस्क्रीमचे रॅपर्स कुठेतरी घुसवून ठेवलेले असतात, सगळं असतं. पण मग जेवढी तुम्ही घाण करता ते लगेच क्लिनिंगला येत नाही ना. कधी येतात? जेव्हा ती मूवी संपते, पिरियॉडिकली. म्हणजे जेव्हा ती मूवी संपली की परत त्यांची टीम येते, सगळं क्लीन करून जाते, डस्टबिनमध्ये टाकते. परत कधी येणार? पुढची मूवी. कळतं आहे ना? सेम थिंग इफ यू गो टू बिग मॉल्स अँड ऑल, तर ती बघा हाऊसकीपिंग टीम असते क्लिनिंगला. मग ती काही सतत नाही येत ना, कचरा पाडला की आले लगेच, पाडला की लगेच आले नाही. त्यांचे टायमिंग शेड्यूल्स असतात आणि ते शेड्यूल्सचा त्यांचा चार्ट पण असतो. कधी बघितला आहे तुमच्या त्या मॉल्सच्या वॉशरूम्स वगैरेमध्ये जा बघा, आत तो असा एक चार्ट, त्याच्यावर ते टायमिंगनी साईन करून गेलेले असतात. का? कारण ते पिरियॉडिकली कशासाठी येतात? क्लिनिंगला. एक्झॅक्ट सेम सिस्टम यांनी इम्प्लिमेंट केले की एक असा गार्बेज कलेक्टर असतो जो पिरियॉडिकली काय होतो? कॉल. म्हणजे आपलं काम काय केलं आहे त्यांनी? कमी करायचा प्रयत्न. तिसरा, असा प्रोग्राम ट्रान्सलेट होतो की त्याची जी EXE येते ना, EXE म्हणण्यापेक्षा एक्झिक्युटेबल, ती अशी असते की जी कोणत्याही प्लॅटफॉर्मला काय नाही आहे बाउंड, ती न्यूट्रल असते. म्हणजे ती विंडोज, मॅक, लिनक्स कोणत्याही प्लॅटफॉर्मच्या VMला दिली की त्याच्यावरती काय होणार आहे? एक्झिक्यूट. पटतं का मी काय सांगतोय? म्हणजे कंपाईल वन्स अँड रन एनिवेअर, ती स्ट्रॅटेजी त्यांनी अप्लाय केली. किती वेळा कंपाईल करायचा? एकदा. म्हणजे राईट वन्स रन एनिवेअर, त्याला वोरा म्हणतात. तुम्ही कधी काही बुक्स वाचलेत ना तर WORA असं लिहिलेलं असतं आणि मग ब्रॅकेटमध्ये त्यांनी लिहिलं असतं राईट वन्स रन एनिवेअर. मग रन एनिवेअर म्हणजे कळलं ना, कोणत्याही सिस्टीम, म्हणजे मी माझ्या लॅपटॉपवर बनवलेली जी जावा कोड आहे त्याची एक्झिक्युटेबल तुमच्या सेलफोनवर नेऊन पण काय करून दाखवू शकतो? रन. आणि मी क्रॉस पण करून दाखवू शकतो. म्हणजे लिनक्स आणि विंडोज, लिनक्सवर केलेली विंडोज, विंडोजवर केलेली लिनक्स. मी डेमो दाखवेन तुम्हाला, डोंट वरी. गेटिंग? आणि चौथा, त्यांनी काय काढूनच टाकला, पॉइंटरसारखं कन्सेप्ट आहे कॉल्ड रेफरन्स व्हेरिएबल जावामध्ये. पण जरी ते रेफरन्स व्हेरिएबल कन्सेप्ट असला तरी आपल्याला जावामध्ये डायरेक्ट ॲक्सेस टू काय मिळणार नाही? मेमरी.
गेटिंग? बरं, तर असे सगळे ड्रॉबॅक काढून त्यांनी एक लँग्वेज तर बनवली. मग तुम्ही म्हणाल ही लँग्वेज का नाव दिलं? तर जेम्स गॉसलिंग त्याच्या ऑफिसच्या विंडोच्या बाहेर बघत होता. म्हणजे त्यांनी लँग्वेज डिझाईन झाली, सगळं झालं, पण नाव काय द्यायचं? आता बारसं करायचं आहे आपल्याकडे, तर मग काय ते सगळ्यांना विचारतात आमच्या बाळाचं नाव काय ठेवायचं. मग ते स्टेटसला ठेवतात, प्लीज सजेस्ट सम नेम टू आवर बेबी. मग ते व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर ठेवतील, इन्स्टाच्या स्टेटसवर ठेवतील, फेसबुकच्या स्टेटस असं, आणि जगाला कळवतील की आमच्याकडे बाळ आलेलं आहे. आणि मग दुनियाभरची लोकं त्यांचे सजेशन्स देतील, आणि त्या सजेशनमध्ये ते आईवडीलच कन्फ्यूज झालेले असतात, आणि फायनली काहीतरी वेगळंच नाव दिलेलं असतं. तर थोडक्यात काय बारसं करायचं होतं, नाव काय द्यायचं? तो ही वॉज जस्ट सीइंग आउट ऑफ हिज ऑफिस विंडो. गेटिंग? म्हणजे तो त्याच्या गेझिंग आउट ऑफ द ऑफिस विंडो, गेझिंग म्हणजे असं बघणे बाहेर. गेटिंग? तर ऑफिस विंडोच्या बाहेर बघत होता, आणि त्याला प्रिमाइसमध्ये त्यांच्या ऑफिसच्या काय दिसले? ओक प्लांट. आणि म्हणून त्यांनी ठरवलं चला आपण काय देऊन टाकू, लँग्वेजला नाव ओक लेक. गेटिंग? माहिती आहे बा, मी लिहिलं आहे वाय ओक, बिकॉज जेम्स गॉसलिंग वॉज सीइंग आउट ऑफ द ऑफिस विंडो. जरी हा जेम्स गॉसलिंग वाटत नसलं तरी समजून घ्या की तो जेम्स गॉसलिंग असेल. क्लिअर? तो ही वॉज गेझिंग आउट ऑफ, अँड इन द ऑफिस प्रिमाइस ही सॉ वॉट? कारण त्यांच्याकडे सगळीकडे कसले प्लांट्स लावलेले आहेत? ओक प्लांट लावलेले आहेत. तर मग त्यांनी काय ठरवलं? चला लँग्वेजला नाव काय देऊन टाकू, ओक. गेटिंग? आणि साधारणतः ओक प्लांट असे दिसतात, ह्यूज टॉल्स असतात ते, म्हणून ते फर्निचर्स बनवायला वापरतात. गेटिंग? ठीक आहे, तर मला वाटतं थोडक्यात कळलं. मग इनिशियली ओकमध्ये काही प्रोडक्ट्स बनले, म्हणजे ओक लँग्वेज वापरला गेला कशासाठी? हार्डवेअरला कंट्रोल करायला. मग बरेच लाईक सेट टॉप बॉक्सेस असतात ना, व्हिडिओ ऑन डिमांड सेट टॉप बॉक्सेस जे आहेत, तर त्याला कंट्रोल करायला त्यांनी ह्या ओकला वापरलं. मग त्यांनी काही टेलिकॉम कंपनीजसाठी पण वापरलं. टेलिकॉम कंपनीजचे जे एक्सचेंज बोर्ड्स असतात ना, त्याचे सॉफ्टवेअर्स लिहायला पण त्यांनी काय केलं? वापरलं. त्या प्रोजेक्टचं पण नाव वेगळं होतं, म्हणजे त्या प्रोजेक्टचं नाव होतं स्टार 7. आता तुम्ही म्हणाल स्टार 7च का? तर त्या टेलिकॉमचे फोन नंबर्स ते 7नी सुरू व्हायचे, आणि ते फास्ट डायलसाठी आपण ते स्टार, ते हॉट डायल, तर त्यांनी त्या प्रोजेक्टला नाव तसं ठेवलं स्टार 7. गेटिंग? प्रत्येकाच्या मागचा इतिहास असतो, फक्त आपल्याला शोधायचा की नाही ते आपल्यावर आहे. आपल्याला किती लेवलपर्यंत समजून घ्यायचं आहे आणि शिकायचं ते आपल्या इंडिव्हिज्युअलवर असतं ना. केलं? तर थोडक्यात ओकमध्ये काय बनले गेले? काही प्रोडक्ट्स म्हणजे ते सुद्धा कशासाठी? अजूनही नाही, वेब. अजूनपर्यंत ती लँग्वेज कशासाठीच वापरली जाते? हार्डवेअर कंट्रोल करायला. बघा, ओक वॉज यूज्ड इन कंट्रोलिंग इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन सिस्टम्स. जे टेलिव्हिजन सिस्टम्सला सेट टॉप बॉक्सेस असतात, आणि मग ते डिजिटल ट्रान्समिशन, आणि मग रिमोट थ्रू आपण सगळं कंट्रोल करतो, तर त्याच्यासाठी कशाला वापरलं गेलं? ओकला. गेटिंग? आणि त्याच वेळेला त्यांना कळलं की ओकवर ट्रेडमार्क आहे कॉपीराईटचा. म्हणजे आधीच एक ओक टेक्नॉलॉजीज नावाची एक काय आहे ऑर्गनायझेशन, आणि कॉपीराईट क्लेम त्यांनी टाकला की तुम्ही आमचं नाव काय केलं आहे? ढापलं आहे. मग आता त्यांना दुसरं नाव देणे गरजेचं होतं. पण मीन टाईम ओकला थोडं मॅच्युअर व्हायला वेळ दिला त्यांनी. गेटिंग? दे गेव सम टाईम फॉर ओक टू मॅच्युअर. मग तुम्ही म्हणाल ओकला मॅच्युअर व्हायला टाईम दिला म्हणजे जसं तुमचे आईवडील तुम्हाला थोडं मोठं व्हायला वेळ देतात ना, की अजून लहान आहे, होईल हो, जरा मोठा झाला की समजेल, आहे ना, असं असतंच. जरा मोठं झालं की समजेल, त्यांना समजूतदारपणा येईल. तर तसा कॉन्सेप्ट नाही, मॅच्युअर व्हायला वेळ दिला म्हणजे ती त्या लँग्वेजचे जे काही कंपायलर्स असतील, इंटरप्रेटर्स असतील, त्याला अजून बेटर कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू? टाईम. की ते इंटरप्रेटर्स आणि कंपायलर्सनी ॲज फास्ट ॲज पॉसिबल तुम्हाला काय द्यायला पाहिजे? रिस्पॉन्स. म्हणजे ऑप्टिमायझेशनकडे त्यांनी लक्ष दिलं असेल, लायब्ररी थोडी अजून बेटर करायचा प्रयत्न केला असेल, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं की ओकला मॅच्युअर व्हायला वेळ दिला. गेटिंग? मग मी थोडक्यात इथे दिलं की मीन वाईल ओक वॉज गिवन चान्स टू मॅच्युअर. बाय ते छोटी ट्री टू मोठी ट्री, म्हणजे त्याच्यावरनं थोडी आयडिया आली की आता लहान आहे तर थोडंसं मोठं व्हायला वेळ दिला. म्हणजे थोडक्यात काय, आपल्या प्रोग्रामिंग
मध्ये मॅच्युअर व्हायला वेळ दिला म्हणजेच काय की त्या लँग्वेजचे जे टूल्स आहेत ते अजून बेटर बनवायचा प्रयत्न केला. बेटर म्हणजे कळला ना, फ्रॉम व्हॉट पर्स्पेक्टिव्ह, टायमिंग, की त्या टूलनी लवकरात लवकर काय करायला पाहिजे, ट्रान्सलेशन, रिस्पॉन्स फास्टर मिळाला पाहिजे, ऑप्टिमम वेनी त्यांनी बाईट कोड जनरेट करायला पाहिजे, आणि तेवढंच नाही लायब्ररी पण काय करायचा प्रयत्न केली, बेटर लायब्ररीज अँड ऑल. अँड म्हणून आपण काय म्हणायचं, ओक वॉज गिवन चान्स टू मॅच्युअर. गेटिंग? आता मला वाटतं हितपर्यंत तुम्हाला कळलं, राईट? ओके. आता याच्यानंतरच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहे की ते ओकवर कॉपीराईटचा प्रॉब्लेम आला. मग तो कॉपीराईट प्रॉब्लेम आल्यावर त्यांनी नवीन नाव काय दिलं, मग नवीन नाव द्यायला त्यांनी काय विचार केला, काय वेगळी नावं समोर आली, त्यातनं कोणतं नाव त्यांनी सिलेक्ट केलं. गेटिंग? आणि मग त्याच्यानंतर मग ती लँग्वेज कशी इंटरनेटची लँग्वेज बनली ते आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस, आणि मग तिथे आपली हिस्ट्री संपते. गेटिंग? मग आपण सुरू करणार फीचर्स. ओके. आय होप इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. शुअर? इथपर्यंत कळलं आहे. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की ओकला दुसरं नाव काय दिलं गेलं, आणि मग ती लँग्वेज कशी लँग्वेज ऑफ इंटरनेट बनली, आणि मग ऑफिशियली ती लँग्वेज लोकांपर्यंत कधीपासून यायला लागली. गेटिंग? ते आता पुढच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करायचं.